नमस्कार मंडळी. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ओळखलं असेल या लाल गुंजा. पूर्वी ना रानात फिरताना की नाही ह्या अशा जमिनीवर कुठेही पडलेल्या रानात दिसायच्या किंवा ह्याच्या शेंगा फुटलेल्या, शेंगांना चिकटलेल्या अशा दिसायच्या. हल्ली ना हे म्हणजे दुर्मिळच झालं आहे, दिसतच नाहीत कुठे या गुंजांच्या वेली किंवा शेंगा. ह्याचे ना औषधी उपयोग खूप आहेत. ह्या गुंजा बारीक म्हणजे थोड्याशा गरम करून याची पावडर सांधेदुखी सुजलेल्या सांध्याला वगैरे लावली ना तर सूज कमी होते म्हणतात. ह्याची पानं तर बहुगुणी आहेत. या वेलाची, ह्याचा वेल असतो बारीक पानांचा, मुखवासामध्ये वापरतात. केसांची समस्या असेल तर त्याच्यावर, किंवा पोटाच्या तक्रारी असतात, पोट साफ होत नसेल तरी ह्याचा काढा करून ह्याच्या पानांचा पितात. शिवाय सर्दी खोकल्यामध्ये जो आपण काढा करतो त्यातही ह्याची पानं वापरली जातात. विड्याचं जे आपण पान खातो जेवणानंतर वगैरे, त्या पानातसुद्धा याचा वापर केला जातो. खूप बहुगुणी पानं आहेत ही. तर ही मुद्दाम वेल ना मी एका नर्सरीतून आणून सध्या लावली आहे. जगली वेल. तर बघूया, मोठी झाली आणि त्याला शेंगा वगैरे आल्या, गुंजा लागल्या तर नक्कीच तो व्हिडिओ करेन. तुमच्याकडे जर अशा दुर्मिळ वेली किंवा झाडं असतील तर नक्की कमेंट करून कळवा. म्हणजे जतन करता येईल त्याचं. एखाद्याला जर इच्छा असेल आपल्याकडे आणून लावायची परसबागेत वगैरे तर लावता येतील. तर नक्की मंडळी, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.